खोपोलीत शिंदे गटाला खिंडार, गटबाजीला कंटाळून शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचा आमदार महेंद्र थोरवेंना धोबीपछाड. शिंदे गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून खोपोलीतील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रोह्यातील सुतारवाडी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात धनुष्यबाण खाली ठेवून घड्याळ हातात घेतले आहे. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या जवळचे सहकारी राष्ट्रवादीत गेल्याने थोरवे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. खोपोली नगरपालिकेची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू होती. अखेर या साऱ्याचा उद्रेक झाला असून शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवून पराभूत झालेल्या काही उमेदवारांचाही प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी गेली काही दिवस खोपोलीत या कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी फिल्डिंग लावली होती. माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक पंकज पाटील यांनी या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी मेहनत घेतली आणि अखेर खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढलेल्या सुधाकर घारे यांना खोपोलीत पिछाडीवर राहिल्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या पालिकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला यश मिळाले नव्हते. त्यामुळे सुधाकर घारे यांनी खोपोलीकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसत आहे. मधल्या एका घटनेत सुधाकर घारे यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणातून दिलासा मिळाल्यानंतर सुधाकर घारे खोपोलीत अधिक लक्ष घालत असल्याचे समोर आले आहे. आजच्या या प्रवेशाने राष्ट्रवादीला उभारी मिळाली असून शिंदे गटाला मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ पदाधिकारी आज आकाश कांबळे, सचिन गुरसल, हुसेन शेख, शोएब मुल्ला, काशी चौधरी, एजाज पठाण, राकेश निर्वणकर, सुजाताताई मोरे, रत्नाताई मोरे, रुपेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आजचा प्रवेश होते ते मनोजजी जाधव, मनोज खंडागे आणि इतर आलेले माझे सर्वच पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, पंकजचे आणि सुधाभाऊंचे विचार या ठिकाणी ऐकले आणि आज फार मोठी राजकीय ताकद खोपोली शहरातील तरुण कार्यकर्त्यांची पक्षामध्ये प्रवेश करते याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान या ठिकाणी निश्चितपणे वाटतो. खोपोलीसारख्या शहरामध्ये काम करणारी तरुणांची फळी एखाद्या विचाराने जशी काम करत असते तसं त्यांच्या मनामध्ये परिवर्तन ज्या वेळेला होतं ते परिवर्तन होत असताना त्याच्या पाठीमागचा मागोवा लक्षात घेण्याची आवश्यकता असते. सुधाकर घारेंसारखं एक प्रभावीपणाने काम करणारं नेतृत्व निवडणुकीमध्ये जय पराजयाच्या पेक्षा सामाजिक बांधिलकीचं व्रत मनामध्ये ठेवत काम करणारं असल्यामुळेच तुमच्यासारख्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा वाटतो. शिळफाट्यावरील उच्चप्पा वरछाली, नामदेव उर्फ नाना मोरे, शहनवाज खान, रुपेश देशमुख, सचिन गुरसळ, आकाश कांबळे, बंटी परदेशी, शोएब मुल्ला, निलेश परदेशी, आनंद तंबाके, सुनील वरछाली, जयेश वरछाली यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी सुतारवाडी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जतचे तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, रोहा. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय.
स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.